नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे अपडेट्स आहे, काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, मला त्याच्यानुसार आपण काही उत्तर देणार आहेत काही प्रश्नांवर। त्यामध्ये मुख्यत्वे म्हणजे LDCचं हॉल तिकीट अजून आलेलं नाही महाट्रान्सकोचं। त्यानंतर महाट्रान्सको विद्युत सहाय्यक DV रिसेंटली झालेला आहे विद्यार्थी मित्रांचा, तर त्यामध्ये पुढे काय प्रोसेस होईल ते सुद्धा आपण बघू। त्यानंतर महावितरणचा विद्युत सहाय्यकचा रिझल्ट पेंडिंग आहे आणि महाजनको टेक्निशियन 3चा सुद्धा रिझल्ट पेंडिंग आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महावितरणमध्ये काही सिनियर पोस्टच्या वॅकन्सीज आलेल्या आहे, तर उपकेंद्र सहाय्यक ही वॅकन्सी येऊ शकते का असा प्रश्न विद्यार्थी मित्रांचा आहे, त्यावर सुद्धा आपण बोलणार आहे। तर मित्रांनो, महाट्रान्सको विद्युत सहाय्यकचा जो काही DV झालेला आहे सध्या विद्युत सहाय्यकचा, तर त्यामध्ये 3 ते 4 दिवसामध्ये तो DV झालेला आहे आणि आता पुढली प्रोसेस जर म्हणाल तर त्यामध्ये आता पुढे 15 ते 20 दिवसामध्ये एक फायनलाइज लिस्ट लागते। त्यामध्ये विद्यार्थी मित्र काही ॲब्सेंट असतील, काही रिजेक्ट झाले असतील, काही कारणास्तव डॉक्युमेंटेशनमुळे रिजेक्ट झाले असतील किंवा काही काही ॲब्सेंटसुद्धा असतात, तर त्यामध्ये बरेचसे विद्यार्थ्यांचं जी रिजेक्ट झालेले विद्यार्थी आहेत ते बाहेर काढून जी काही फायनल लिस्ट असते, फॉर एक्झाम्पल 2600 विद्यार्थ्यांची फायनल लिस्ट होती, तर त्यामध्ये 200-400 जे काही रिजेक्शन झालेले असतील किंवा ॲब्सेंट असतील, त्यानंतर एक फायनल लिस्ट 2000 किंवा 2100 विद्यार्थ्यांची लागेल। म्हणजे ह्या अंदाजित सांगतो आहे, त्यामध्ये थोडंफार मागे पुढे होऊ शकतं। तर ती जी लिस्ट आहे तर ती साधारण 15 ते 20 दिवसामध्ये म्हणजे 15 जुलैच्या जवळपास लागण्याची शक्यता आहे। तर त्यानंतरच तुमचं जॉईनिंग होईल। एकदा तुमचं DV ऑलरेडी झालेलं आहे, त्यानंतर एकदा फायनल लिस्ट लागली की तुमचं जॉईनिंग हे बऱ्यापैकी कन्फर्म होऊन जाते। त्यानंतर फक्त तुम्हाला पुढची प्रोसेस राहते, पुढे तुम्हाला जॉईनिंग देतील आणि जॉईनिंगच्या वेळेस तुम्हाला बाकीची प्रोसेस होईल सगळी, ठीक आहे। त्यामुळे साधारण 15 जुलैच्या जवळपास हे फायनल लिस्ट लागण्याची शक्यता आहे। एकदा फायनल लिस्टमध्ये तुमचं नाव आलं की तुमचं सिलेक्शन हे तुम्ही कन्फर्म समजू शकता, ठीक आहे। अजूनपर्यंत कन्फर्म नाही आहे। ज्यांचं DV पॉझिटिव्हली गेलेला असेल, पॉझिटिव्ह झालेला असेल, त्यांना घाबरायचं किंवा काळजी करण्याचं काहीही कारण नाही आहे। ज्यांचं महाट्रान्सको LDC किंवा जे काय आता AE सिव्हिलची एक्झाम आहे 6 जुलैला ती शेड्यूल्ड आहे। महाट्रान्सको.in या साईटवर त्यांनी ऑफिशियली अनाऊन्स केलेलं होतं, परंतु अजूनपर्यंत त्याचं हॉल तिकीट आलेलं नाही किंवा ॲडमिट कार्ड अजूनपर्यंत आलेलं नाही। विद्यार्थी मित्र वाट बघत आहे, तर त्यामध्ये 1 ते 2 दिवसामध्ये त्याचं हॉल तिकीट येऊन जाईल मित्रांनो, कारण की अजूनपर्यंत त्यांनी ऑफिशियली ही एक्झाम पोस्टपोन केलेली नाही आहे। कारण की महाट्रान्सको.in वर पोस्टपोनचं सुद्धा ते नोटिफिकेशन देतात, परंतु अजूनपर्यंत पोस्टपोनचं काही दिलं नाही आहे, त्यामुळे तसं काही कारण दिसत नाही आहे। एक्झामच्या 4 ते 5 दिवसाआधीसुद्धा हॉल तिकीट येऊ शकते। त्याच्यामुळे आजची 30 तारीख आहे, उद्या 1 तारीख आहे, त्याच्यामुळे 1 ते 2 दिवसामध्ये सुद्धा किंवा आज संध्याकाळपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघता तोपर्यंत हॉल तिकीटसुद्धा येऊन गेलेलं असेल, ठीक आहे। ते हॉल तिकीट डाउनलोड करताना रजिस्ट्रेशन नंबर वगैरे लागतो, त्यानुसार तुम्ही डेट ऑफ बर्थ वगैरे टाकून ते डाउनलोड करू शकता, ठीक आहे। काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। त्यानंतर महावितरणमध्ये जे काही सिनियर पोस्टची भरती आलेली आहे त्याच्यामध्ये ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या काही पोस्ट आहेत, ते एक्सपिरियन्स बेस्ड पोस्ट आहे डिपार्टमेंटल कॅन्डिडेटच्या। आणि त्यानंतर तुमचं फायनान्स अँड अकाउंटिंगचे काही पोस्ट आहे, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर वगैरे, त्यासुद्धा वॅकन्सी आलेल्या आहे। तर विद्यार्थी मित्रांचा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की आता सिनियर पोस्ट ऑलरेडी आलेले आहे, तर उपकेंद्र सहाय्यक किंवा ITI इलेक्ट्रिशियन ITI इलेक्ट्रिशियन बेसवरची जी काही भरती असते ती होऊ शकते का, असा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे। त्यामध्ये तशा प्रकारचं कुठलंही पॉझिटिव्ह अपडेट आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहे मित्रांनो, त्याच्यामुळे त्या आशेवर राहू नका। काही ॲड असेल किंवा काही जाहिरात असेल ते पुढच्या काही दिवसामध्ये ते पब्लिश करतील, परंतु अजूनपर्यंत तसं स्ट्रॉंग अपडेट कुठलंही आपल्यापर्यंत आलेलं नाही आहे। त्याच्यामुळे मी तुम्हाला निश्चितपणे असं कन्फर्म सांगू शकत नाही की आताच ॲड येईल की 1 महिन्यानी वगैरे सांगता येणार नाही, ठीक आहे। बाकी उपकेंद्र सहाय्यक किंवा ऑपरेटर जी पोस्ट आहे ती आता बऱ्यापैकी त्याच्यामध्ये चेंजेस आलेले आहे महाट्रान्सकोमध्ये, त्यामुळे महावितरणमध्ये सुद्धा तसे चेंजेस जर केले तर ते जाहिरात पुढच्या काही दिवसामध्ये काढतील की नाही काढतील हे सुद्धा शंका निर्माण झालेली आहे। त्याच्यामुळे तशा आशेवर राहू नका। जर जाहिरात आली तर ती सोबतच आली असती असं मला वाटते, परंतु त्यांनी तशी जाहिरात काढलेली नाही आहे, ठीक आहे। त्याच्यामुळे आता कधी जाहिरात येईल हे सांगणं अतिशय कठीण आहे। माझ्याकडे थोडं जरी अपडेट आला महावितरणकडून किंवा जे हायर ऑफिशियलकडून तर मी तुम्हाला तसं कळवेलच, ठीक। त्यानंतर महावितरण विद्युत सहाय्यकचा रिझल्ट पेंडिंग आहे, तर तो डिले होऊ शकतो कारण की नंबर ऑफ पोस्ट जास्त आहे आणि थोडंफार माहिती आपण घ्यायचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे, तर तो आणखी 1 महिना वगैरे डिले होऊ शकतो, म्हणजे जुलै एंडिंग किंवा त्यापेक्षा थोडा पुढे सुद्धा जाऊ शकतो। त्याच्यामुळे त्याच्यावर डिपेंड राहू नका, त्यावर वाट बघू नका। जे काही तुमचा कट ऑफ असेल आपण कट ऑफचा व्हिडिओ दिलेला आहे त्यानुसार चेक करू शकता। आणि काही विद्यार्थ्यांचा कट ऑफ किंवा मार्क्स थोडे कमी असतील त्यांनी निराश होण्याचे कारण नाही, कट ऑफ हा मागे पुढे होतच असतो। एक्झॅक्ट जो काय आपण सांगितलेला आहे तसंच कट ऑफ येईल असं नाही आहे, त्यामध्ये 1-2 मार्क कमी जास्त होऊ शकतात, ठीक आहे। त्याच्यामुळे आणि रिझल्ट हा जुलै एंडिंगमध्ये किंवा त्याच्या पुढे सुद्धा जाऊ शकतो, कारण की महाट्रान्सकोने बराच वेळ लावला होता, इथे नंबर ऑफ पोस्ट जास्त आहे, त्याच्यामुळे रिझल्ट हा जास्त लेट होऊ शकतो। त्यानंतर महाजनको टेक्निशियन 3 रिझल्ट याचीसुद्धा विद्यार्थी मित्र वाट बघत आहे। याच्यामध्ये CSRचा मुद्दा अजूनही पेंडिंग आहे, त्याच्यामध्ये क्लॅरिटी आलेली नाही आहे। महाजनको
रिझल्ट लवकर लावू शकते असं अपेक्षित आहे, परंतु तरी जुलैच्या एंडिंगच्या आधी रिझल्ट हा आपण सध्या सांगू शकत नाही. परंतु 15 ते 30 तारखेच्या दरम्यान मला असं वाटते महाजनकोचा रिझल्ट टेक्निशियन 3चा हा आधी येईल. CSRचा इश्यू थोडासा आहे, परंतु तरी ते 15 ते 20च्या दरम्यान रिझल्ट लावू शकतात महाजनको टेक्निशियन 3चा. ठीक आहे. त्याच्यामुळे पॉझिटिव्हली आपण 15 ते 20च्या दरम्यान महाजनको टेक्निशियन 3चा रिझल्ट एक्सपेक्ट करू शकतो. आशा करतो मित्रांनो की तुमचे जे प्रश्न आहेत त्यावर मी उत्तर द्यायचा आजच्या व्हिडिओमध्ये छोटासा एक प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. डिटेल व्हिडिओ आपण त्यावर घेऊच. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब करा, जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद मित्रांनो.